Hello students, today we are going to study our next topic of science second part 2, that is useful and harmful microbes. We already studied about useful microbes. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रायझोबियम आणि यीस्ट बद्दल माहिती घेतली. तो व्हिडिओ आपण एजेड रेकॉर्डरवर घेतला. याचं कारण त्यामध्ये ज्या फिगर्स होत्या त्या एक्सप्लेन करणं, त्या बघणं हे आवश्यक होतं आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्या फिगर्स दिलेल्या आहेत म्हणून आपण टेक्स्टबुकचा वापर त्या ठिकाणी केला आहे. नाउ in case of useful microorganism, some microorganisms they give certain chemicals which are very useful in our daily life. जसं बाकीच्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण पाहिलं की अल्कोहोल सारखे अतिशय युजफुल प्रॉडक्ट्स त्यांच्यापासून मिळवले जातात, तसं मेडिकल फील्डमध्ये देखील या मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप मोठा उपयोग आहे, लक्षात घ्या. आणि आजकाल आपण मेडिसिनच्या बाबतीमध्ये जे नाव ऐकतो इट इज अँटीबायोटिक्स. लक्षात घ्या, अँटीबायोटिक्स हे डेली लाईफमध्ये आपण हा शब्द नेहमी आता ऐकतो. आता कोरोनाची लाट आहे, याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या आजारांमध्ये अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. अँटीबायोटिक्स इट इज अ रिव्होल्युशनरी कन्सेप्ट इन मेडिकल फील्ड. मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये हा रिव्होल्युशनरी कन्सेप्ट आहे. आणि हे जे अँटीबायोटिक्स आहेत दे आर ऑब्टेन फ्रॉम सर्टन बॅक्टेरिया अँड फंगस. फंगी आणि बॅक्टेरियापासून ते मिळवले जातात. दीज आर केमिकल्स विच आर रिलीज ड्युरिंग सर्टन प्रोसेसेस बाय फंगस अँड बॅक्टेरिया. सो दे आर ऑफ फंगल अँड बॅक्टेरियल ओरिजिन आणि यांचाच अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. दे आर व्हेरी युजफुल टू अस इन डिफरंट डिसीजेस. मेडिकल ट्रीटमेंटसाठी आणि डिसीजेससाठी अँटीबायोटिक्स हे अतिशय आवश्यक आहे. अँटीबायोटिक्सची डेफिनेशन करता येते. व्हाय? बिकॉज these antibiotics they are obtained from bacteria and fungi and they are in the form of carbon compounds. So definition it can be done like these carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. असे कार्बन कंपाऊंड्स जे बॅक्टेरिया आणि फंगस पासून मिळतात आणि ज्यांच्यामुळे आपण इतर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामुळे डिसीज होतात या ऑर्गॅनिझमला आपण डिस्ट्रॉय करू शकतो. अशा केमिकल्सना अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. दिस इज अ डेफिनेशन ऑफ अँटीबायोटिक्स. याचं एक कॉमन एक्झाम्पल आपल्याला देता येईल. ट्युबरक्युलोसिस आपल्याला माहिती, टीबी ज्याला आपण म्हणतो. इन शॉर्ट अजून सुद्धा आपल्या देशामध्ये अनेक लोकांना टीबी होऊन ते मृत्युमुखी पडतात. पण टीबी सारख्या आजारामध्ये हा एक रिव्होल्युशनरी कन्सेप्ट आहे अँटीबायोटिक्स, की जो आता मोठ्या प्रमाणावर वापरला जातो मेडिकल फील्डमध्ये. मेडिकलमध्ये मेडिसिनमध्ये अँटीबायोटिक्स शिवाय आजकाल ट्रीटमेंट होत नाही. इट इज यूज टू ट्रीट डिफरंट डिसीजेस इन मेडिसिन. डॉक्टरांकडून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचं एक्झाम्पल इरिडिकेशन ऑफ टीबी. ट्युबरक्युलोसिसचं पूर्णपणे उच्चाटन हे अनेक देशांमधून अँटीबायोटिक्समुळे शक्य झालेलं आहे. इट इज अ रिव्हॉल्युशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. अँटीबायोटिक्स हे मेडिसिनच्या फील्डमधलं रिव्हॉल्युशन आहे, क्रांती आहे, लक्षात घ्या. नाउ हाऊ अँटीबायोटिक ऍक्ट्स अँड व्हेअर दे ऍक्ट. अँटीबायोटिक्स हे कशाच्या अगेन्स्ट काम करतात? अँटीबायोटिक ऍक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया की ज्यांच्यामुळे डिसीज होतात ह्युमन बिंग्सना, त्यांच्या डिस्ट्रक्शनसाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी अँटीबायोटिक्स अतिशय उपयोगी आहे. शिवाय काही प्रोटोझोआ म्हणजे अमिबा सारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, लक्षात घ्या, ज्यांच्यामुळे डिसीज होतात, एंटामिबा, हिस्टोलिटिका, डिसेंट्री सारखे जे आजार असतात किंवा इतर प्रोटोझोआन्स यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी देखील
या ठिकाणी अँटीबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स मार्फत उपयोग केला जातो. पेशंटला विशिष्ट अँटीबायोटिक्स हे विशिष्ट डिसीजमध्ये सजेस्ट केले जातात. नाउ देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिकचे प्रकार आहेत. ते अँटीबायोटिक्स कशा पद्धतीने वापरले जातात, कशा पद्धतीने अँटीबायोटिक्सची ट्रीटमेंट दिली जाते डॉक्टरांमार्फत, त्यानुसार अँटीबायोटिक्सचे 2 टाइप्स आहेत. आपल्याला माहिती आहे की एखादा आजार हा डायग्नोस होत नाही. डॉक्टर डायग्नोसिस करतात, आपल्याला विचारतात लक्षणं काय आहे, पण निश्चितपणे ज्यावेळेस डायग्नोसिस होत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर्स हे अँटीबायोटिक्सचा वापर करतात. आणि निश्चितपणे जर निदान होत नसेल त्या ठिकाणी तर जे अँटीबायोटिक्स वापरले जातील, पॅथोजेन निश्चित माहीत नसेल, एकापेक्षा जास्त लक्षणं दिसत असतील, सिम्पटम्स दिसत असतील, तर अशा वेळेस जे अँटीबायोटिक दिलं जातं त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असं म्हटलं जातं. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. त्याचे एक्झाम्पल्स दिले आपल्याला एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासाइक्लिन. दीज आर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स इन आवर टेक्स्ट बुक. 2 types of antibiotics are given on page number 91. Some antibiotics are useful against wide variety of bacteria. Broad spectrum antibiotics हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांवर उपयोगी असतात. म्हणून ज्यावेळेस एखाद्या पेशंटमध्ये डायग्नोसिस होत नसेल, काही लक्षणं दिसत असतील, त्यावेळेस ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा उपयोग केला जातो. एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासाइक्लिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. हे फार महत्वाचे लक्षात ठेवायचे. दीज आर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स व्हेन द पॅथोजेन कॅनॉट बी आयडेंटिफाईड. पॅथोजेन ज्यावेळेस आयडेंटिफाय होत नाही, पॅथोजेन म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव की ज्याच्यामुळे एखादा डिसीज होतो त्याला पॅथोजेन म्हणतात. ज्यावेळेस तो आयडेंटिफाय होत नाही, त्याचं डायग्नोसिस होत नाही डॉक्टरांमार्फत किंवा काही टेस्ट मार्फत, त्यावेळेस या ठिकाणी या प्रकारच्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. डिसीजचे सिम्पटम्स हे विजिबल आहेत, अनेक सिम्पटम दिसत आहेत, पण त्या ठिकाणी जर तो पॅथोजेन निश्चितपणे डायग्नोस झाला नाही तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स उपयोगात आणले जातात. आणि दुसरा जो टाईप आहे, ज्यावेळेस निश्चितपणे पॅथोजेन माहिती आहे आणि निश्चितपणे डिसीजचं डायग्नोसिस झालेलं आहे, त्यावेळेस जे अँटीबायोटिक्स वापरले जातात दे आर नोन एज नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. सी डिअर स्टुडंट्स, क्वेश्चन इट मे बी आस्क्ड, differentiate or distinguish between broad spectrum and narrow spectrum antibiotics. याच्यावर तुम्हाला निश्चितपणे डिफरन्सचा प्रश्न हा येऊ शकतो. मग नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल काय, तर पेनिसिलिन, जेंटामायसिन अँड इरिथ्रोमायसिन. पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक आहे हे अनेक आजारांवर उपयोगी आहे, लक्षात घ्या. पण डॉक्टरांना ज्यावेळेस निश्चितपणे माहिती एखाद्या डिसीजचं निश्चितपणे डायग्नोसिस झालेलं आहे, पॅथोजेन माहिती आहे, त्यावेळेस पेनिसिलिनचा वापर केला जातो. जेंटामायसिन इट इज जनरली युज्ड इन आय डिसीजेस. डोळ्याच्या इन्फेक्शनमध्ये जेंटामायसिन सारखे अँटीबायोटिक वापरतात. इरिथ्रोमायसिन हे थ्रोट इन्फेक्शनमध्ये वापरलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे निश्चितपणे काय करतात, एखाद्या डिसीजवर त्या ठिकाणी उपयोगी असतात. They are very useful. Whenever a pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. Examples are penicillin, gentamicin and erythromycin. हा अतिशय महत्वाचा भाग या अँटीबायोटिक्स मध्ये आहे. कुठल्या भारतामध्ये कुठल्या इन्स्टिट्यूट मार्फत अँटीबायोटिक्सवर काम केलं जातं, शोधले जातात, तर इन्स्टिट्यूट ॲट वर्क ऑन पेज नंबर 91 देअर इज अ ब्रॅकेट. पण मित्रांनो, हे आपल्या अभ्यासामध्ये आता सध्या नाहीये, अवांतर वाचन आहे. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एस्टॅब्लिश्ड इन 1952 इन पुणे. पुण्यामध्ये 1952 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना झाली. अंडरटेक रिसर्च रिलेटेड टू डिसीजेस लाईक मिझल्स, जॉन्डिस, फीवर अँड डिसीजेस ऑफ द लंग्स. या इन्स्टिट्यूट मार्फत या वेगवेगळ्या डिसीजेसवर रिसर्च केलं जातं आणि याला WHO सपोर्ट असतो. आता सुद्धा कोरोना डिसीजसाठी रिसर्च सतत सुरू आहे, त्याच्यामध्ये या इन्स्टिट्यूटचा देखील वाटा आहे. आपल्या अभ्यासामध्ये एक महत्वाचा अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन. इट इज ऑन पेज नंबर 92.
पेनिसिलिन हा अतिशय महत्वाचा भाग आपल्या अभ्यासामध्ये. पेनिसिलिनच का? इट इज द फर्स्ट एव्हर अँटीबायोटिक विच इज फर्स्ट ऑफ ऑल obtained or discovered by a scientist called Alexander Fleming. Alexander Fleming ने सर्वात पहिलं अँटीबायोटिक ऍक्सिडेंटली शोधून काढलं आणि त्याला पेनिसिलिन असं नाव दिलं. व्हाय पेनिसिलिन? पेनिसिलिन हे नाव काय? इट इज ऑब्टेन फ्रॉम अ टाइप ऑफ फंगस कॉल्ड पेनिसिलियम. पेनिसिलियम नावाच्या फंगस पासून पेनिसिलिन मिळतो. इट इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक. पेनिसिलियमच्या अनेक व्हरायटी आहेत, स्पीसीज आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी पासून वेगवेगळ्या प्रकारचं पेनिसिलिन मिळतं, म्हणून इट इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. पेनिसिलिन इट इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम आणि याचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावलाय, ज्याच्याबद्दल तुम्हाला पेज नंबर 92 वर माहिती दिलेली इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, ती तुम्ही वाचायची. इट इज फॉर युअर स्टडी. अवांतर वाचनासाठी ती आहे, त्याच्याबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस. मग पेनिसिलियम हे फंगस आहे, लक्षात घ्या. ह्याच्यापासून आपण आतापर्यंत असं समजत होतो की फंगस पासून फक्त हानी होते, दे आर हार्मफुल, बट फंगसेस दे आर व्हेरी युजफुल. फंगी हे अतिशय युजफुल ग्रुप आहे, कारण वेगवेगळ्या फंगस पासून वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स हे मिळवले जातात, म्हणून ते अतिशय उपयुक्त असतात. मग पेनिसिलिनचे काय काय उपयोग आहे, कुठं कुठं ते वापरलं जातं? युजेस ऑफ पेनिसिलिन. फर्स्ट, इट इज यूज फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया. कुठल्या कुठल्या डिसीज मध्ये? तर बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यावेळेस होतं त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी पेनिसिलिन वापरलं जातं. कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया? स्टॅफिलोकोकाय. कोकाय म्हणजे राऊंड शेप, लक्षात घ्या. हा पुन्हा लॅटिन भाषेतला शब्द आहे. स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया. क्लॉस्ट्रिडिया हे एक प्रकारचे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामुळे पोटदुखीसारखे आजार होतात. आपल्या पोटामध्ये देखील ते असतात. अपचन सारख्या डिसीज मध्ये क्लॉस्ट्रिडिया कारणीभूत असतात. देन स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टोकोकाय हे देखील बॅक्टेरिया की ज्यांच्यामुळे डिसीज होतात. मग यांचं जे कंट्रोल आहे हे पेनिसिलिनमुळे केलं जातं. या बॅक्टेरियांना डिस्ट्रॉय करण्यासाठी पेनिसिलिनचा वापर होतो. अँड सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ दिस पेनिसिलिन इज मेडिसिन कंटेनिंग पेनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ द इयर. कुठल्या कुठल्या इन्फेक्शन मध्ये पेनिसिलिनचा वापर होतो? इयर, कानाच्या आजारांमध्ये, कानाला जर इन्फेक्शन झालं, नोज एस्पेशली नाकामध्ये जर काही इन्फेक्शन झालं तर पेनिसिलिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. थ्रोट मीन्स दिस थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घसा, आणि स्किन इन्फेक्शन या वेगवेगळ्या ऑर्गनच्या इन्फेक्शन मध्ये पेनिसिलिन वापरलं जातं. अँड इन डिसीज लाईक न्यूमोनिया अँड स्कारलेट फिवर. न्यूमोनियाचा आपण आजकाल खूप नाव ऐकतो ड्यू टू कोरोना. लंग्स दे आर इन्फेक्टेड आणि न्यूमोनियामध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. न्यूमोनिया व्हायरल डिसीज आहे. याच्या आजारामध्ये देखील त्या ठिकाणी पेनिसिलिनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. स्कारलेट फिवर नावाचा एक मुदतीचा ताप आहे, त्याच्यामध्ये देखील पेनिसिलिन वापरलं जातं. दीज आर युजेस ऑफ पेनिसिलिन. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा हा भाग आहे. नंतर आपल्या 92 पेजवर एक ब्रॅकेट दिली, कॉशन. कॉशन म्हणजे कुठल्या अँटीबायोटिक्स वापरताना आपण काय काळजी घ्यायची आहे. तर जनरली आपली टेंडन्सी असते, आपण छोटासा काही आपल्याला आजार झाला, इन्फेक्शन झालं की मेडिकल स्टोअरवर जातो आणि मेडिकल स्टोअरवाल्याकडूनच डायरेक्ट आपण औषधं घेतो आणि त्याला सांगतो मला असं झालंय, मला सर्दी झाली, खोकला झालाय, मला औषधं. त्यावेळेस तो आपल्याला अँटीबायोटिक्स देतो. परंतु अँटीबायोटिक्सचा वापर जर चुकीच्या पद्धतीने झाला तर ते आपल्याला हार्मफुल ठरू शकतात. म्हणून काय काय काळजी घ्यायची अँटीबायोटिक्स वापरताना याचे 4 मुद्दे तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये दिले आहेत. हे सेल्फ स्टडीसाठी जरी असले तरी त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे, अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राईब बाय डॉक्टर. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कागदावर लिहून दिल्यानंतरच अँटीबायोटिक्स वापरायचे. देन सेकंड इज डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकल स्टोरवरून कुठलेही अँटीबायोटिक्स विकत घेऊ नये. देन थर्ड पॉइंट इज डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस. स्वतःच्या मताने किंवा स्वतःच्या सल्ल्याने अँटीबायोटिक घेऊ नये आपल्या पोटामध्ये. जनरली थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घशाचं इन्फेक्शन, कॉमन कोल्ड सर्दी, नंतर इन्फ्लुएन्झा घशाचं इन्फेक्शन, ताप, याच्यासाठी आपण सहज अँटीबायोटिक्स दुकानावरून आणून घेतो, तसं करू नये. देन नेक्स्ट इज इवन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग द प्रिस्क्राइब कोर्स ऑफ द अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. जनरली आपण काय करतो, डॉक्टरांनी लिहून दिलेले सगळे औषधं घेतो असं नाही, कोर्स पूर्ण करतो असं नाही. पण जरी आपल्याला बरं वाटत असलं तरी अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणं हे अतिशय आवश्यक आहे, लक्षात घ्या. नाहीतर पुन्हा नव्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि शेवटी डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. आपल्याला जे अँटीबायोटिक उपयोगी आहे तेच दुसऱ्याला उपयोगी असतील असं नाही, म्हणून त्याला आपल्या मताने अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला देऊ नये. आपल्याकडे ही टेंडन्सी आहे की मी हे औषध घेतलं होतं, तू पण हे घे असं आपण सांगतो, पण तसं करू नये. दीज आर द कॉशन्स विच आर टेकन वेन वी आर कन्झ्युमिंग अँटीबायोटिक्स. आपण जेव्हा अँटीबायोटिक्स वापरतो त्यावेळेस काय काय काळजी घ्यायची हा अतिशय महत्वाचा भाग दिलेला आहे. नंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग हा जो सायंटिस्ट आहे याच्याबद्दल जी माहिती आपल्याला दिली आहे, याच्यामध्ये पेनिसिलिनचा शोध कसा लागला हे आपल्याला दिलंय आणि हे तुमच्या वाचनासाठी आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग हा सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये एक मायक्रोबायोलॉजिस्ट होता आणि तो लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करत होता. पेट्री डिशमध्ये त्याने बॅक्टेरियल कॉलनी तयार करण्यासाठी कल्चर टाकलेले होते, लक्षात घ्या. ऑन 3 सप्टेंबर 1928 while observing स्टॅफिलोकोकाय कल्चर, स्टॅफिलोकोकाय नावाच्या बॅक्टेरियाचं कल्चर तो ऑब्झर्व करत होता आणि या कल्चरच्या भोवती त्याला एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन दिलं. पेट्री डिश म्हणजे एक काचेची डिश असते. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around these colonies was clean and clear. त्या बॅक्टेरियल कॉलनी होती त्याला फंगल कॉलनीची वाढ दिसली आणि त्याच्या सभोवताचा एरिया हा क्लीन आणि क्लिअर दिसला. म्हणजे त्या फंगसमुळे त्या बॅक्टेरियल कॉलनी ह्या डिस्ट्रॉय झालेल्या त्याला दिसल्या. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ऍक्च्युअली बीन डिस्ट्रॉइड. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलियम. मग त्याने पुढे याच्यावर रिसर्च केलं आणि त्याने शोधून काढलं की कुठल्या प्रकारचं फंगस आहे, तर त्याच्यातनं त्याने पेनिसिलियम हे फंगस आहे हे त्याने शोधून काढलं आणि त्याचा नंतर पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक मिळवण्यासाठी त्याने उपयोग केला. इट्स सिक्रिशन हॅड डिस्ट्रॉइड द बॅक्टेरियल कॉलनी. पेनिसिलियन पासून जे सिक्रिशन मिळालं, जे केमिकल त्याने बाहेर टाकले, त्याच्यामुळे बॅक्टेरियल कॉलनी डिस्ट्रॉय झाली. दस द फर्स्ट अँटीबायोटिक पेनिसिलिन हॅड बीन डिस्कवर्ड ऍक्सिडेंटली. म्हणजे सर्वात पहिलं अँटीबायोटिक जे आहे पेनिसिलिन याचा शोध हा ऍक्सिडेंटली लागलेला आहे, हे लक्षात घ्या. अँड दिस फॉर्म द बेसिस फॉर अटेम्प्ट्स टू फाइंड क्युअर्स फॉर इनक्युरेबल डिसीज. आणि याच्यावरून पुढे मग इनक्युरेबल डिसीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग. म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंगचा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे. लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्सच्या शोधाची सुरुवात त्याने केलेली आहे. नंतर आणखी एक ब्रॅकेट आहे वंडरफुल टू नो, हे पण वाचायचं आहे तुम्ही. ants grow fungi in their termitarium. मुंग्यांचं जे वारूळ असतं टर्मिटॅरियम, ant हिल त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पर्पजली ते फंजाय वाढवतात. याचं कारण त्याच्यातून त्यांना न्यूट्रिशन मिळतं. फंगसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात. आपण देखील मशरूमचा वापर करतो. इट इज अ टाईप ऑफ फंगस. त्याच्यापासून मुंग्या ants या फूड मिळवतात. Some species of wasps and other insects lay their eggs in fungal bodies growing on trees, thus ensuring a food supply for their larvae. काही इन्सेक्ट आणि वास्प हे झाडांवर अंडी घालतात, त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात. मग त्यांच्या वाढीसाठी फंगल बॉडीज ह्या त्या ठिकाणी असतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि त्याच्यावरून त्यांचं न्यूट्रिशन होतं. दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस antibiotics and other products. धन्यवाद.